नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाथर्डी तालुक्यामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. एका निवृत्ती ढोले नामक युवकाचा सोलर पॅनलमुळे मृत्यू झालेला आहे आणि त्याला करंट लागून डीसी वायरचं काही शॉर्ट सर्किट होऊन त्याला करंट लागला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पण मित्रांनो, हे खरंच का होतं, कसं होतं, या व्हिडिओच्या व आपण त्या संदर्भात काय काळजी घ्यायची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पण मित्रांनो, सोलर पॅनलमुळे शॉक लागू शकतो का, पण तो कधी आणि कसा यावर सगळं अवलंबून असतं. थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगतो मित्रांनो, आणि ही माहिती तुमच्यासाठी खूप अत्यंत उपयुक्त आहे. एका माहितीमुळे तुमचाही जीव वाचू शकतो. मित्रांनो, सोलर पॅनलला शॉक कधी लागू शकतो. आता आपण जर विचार केला तर डीसी वायर जर उघडी असतील मित्रांनो, तर पॅनलमधून डीसी वीज येते. यावर कापलेली सोललेली असेल तर हात लागल्यावर 100% शॉक लागू शकतो. इन्व्हर्टर किंवा कंट्रोलवर हात लावल्यास, चुकीची वायरिंग किंवा ओला हात असल्यास धोका वाढू शकतो. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण ओलसर हात असतात किंवा आपले गाऱ्याचे पाणी भरून आल्यानंतर हात आपले ओले असल्यामुळं आपल्याला लक्षात येत नाही आणि आपण अचानक तो हात लावायला जातो किंवा बटन दाबायला जातो. त्यावेळेस बी एखादा छोटा जरी वायर उघडा असला तर आपल्याला शॉक लागण्याची चान्सेस जास्त आहे. इन्व्हर्टर किंवा कंट्रोल हात लावल्यास, चुकीची वायरिंग केल्यास हात शॉक लागू शकतो. आर्थिंग जर नीट नसेल मित्रांनो, तर त्यामुळेही आर्थिंग योग्य नसली तर त्यामुळे बी आपल्या शरीरामध्ये करंट जाऊन आपल्याला शॉक लागू शकतो. आता शॉक किती धोकादायक असतो. आता घरगुती सोलर सिस्टम जी असते मित्रांनो, ती 12 वॅट तर 24 वॅट इतका शॉक असतो. पण सोलर सिस्टीम जी पाण्याची आहे तर ती 100 ते 600 वॅट डीसीपर्यंत खूप धोकादायक किंवा जीवघेणीसुद्धा असू शकते. त्याच्यामुळं डीसी करंट एसीपेक्षा जास्त वेळ शरीरात धरून ठेवतो, त्यामुळे धोका जास्त वाढल्याचा बऱ्याच आपल्याला लक्षात आलेलं आहे. आता यावर उपाय काय आहे, तर यावर सुरक्षित राहण्यासाठी काय करावे. वायरिंग ISI दर्जाचीच वापरा, म्हणजे चांगल्या कंपनीची वायरिंग वापरा, उत्कृष्ट वायरिंग वापरा. उन्हाना पावसाना पाण्यानं खराब होणार नाही अशी वायरिंग वापरा. पावसात किंवा ओल्या हाताने प्लेट पुसू नका. पावसामध्ये किंवा ओला हात असेल तर प्लेट पुसू नका. आता प्लेट पुसत्या वेळेस का होतं असं की बऱ्याच वेळेस न कळत, तुम्हालाही माहीत नसतं, आपण जेव्हा सोलर पॅनल पुसायला जातो तर तेव्हा तुम्हालाही माहीत नव्हतं की त्याला स्क्रॅच वगैरे पडलेला असते किंवा वरून एखादा दगड वगैरे आलेला असला आणि दगडाचा जर मार लागलेला असला तर तिथे प्लेट फुटलेली असते. प्लेट फुटून तिथं 2 वायरिंग किंवा एक वायर वर निघलं आणि आपण ते ओला हात जर त्याला लागला तर 100% आपल्याला शॉक लागण्याचे चान्सेस जास्त असते. मग ती काळजी घेणं खूप महत्त्वाची. आपल्याला ओल्या हातानं कधीच प्लेट पुसायची नाही आहे, कपड्यानंसुद्धा प्लेट पुसायची नाही आहे. मेंटेनन्स करताना सिस्टीम बंद करा आणि पावसात किंवा ओल्या हाताने हात लावू नका. आर्थिंग योग्य आहे आणि मजबूत आहे हे शोधून त्याचा तोडगा काढा. आर्थिंग योग्य ठेवा आणि मजबूत ठेवा. मित्रांनो, तुम्ही जर घरावर सोलर बसायचा विचार करत असाल किंवा तुमच्या विहिरीवर वगैरे बसलेलं असेल तर निश्चितच तुम्हाला ह्या काही गोष्टी त्या पाळणं खूप गरजेचे असते. मित्रांनो, अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी कृषी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.